हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे झोया आणि हरवलेला खजिना. एक गाव होतं समुद्रकिनारी. तिथे झोया नावाची एक मुलगी तिच्या आजोबांसोबत राहत होती. एक दिवस ती जुन्या वस्तू साफ करत असताना तिला एक धुळीने झाकलेला नकाशा दिसला. त्यावर एका बेटावर मोठं लाल एक्स चिन्ह होतं. ती पटकन आजोबांकडे धावली. ते हसत म्हणाले, हे स्कल आयलँड आहे. असं म्हणतात की एका समुद्री चोराने आपला खजिना इथे लपवला होता. मग काय, जोयाचे डोळे चमकले. आपण शोधूया ना. मग लगेच तिने ठरवलं आपण जायचं तिथे. मॅक्स पोपट तिच्या कांद्यावर बसला आणि झोयाने आपली बोट आणि खाण्याच्या वस्तू घेऊन सफर सुरू केली. बेटावर पोहोचल्यावर नकाशा तिला एका अंधाऱ्या बगळ्यांच्या गुहेत, एका हलणाऱ्या दोऱ्याच्या पुलावरून आणि एका झाडापाशी ज्यावर समुद्री चोरांनी चिन्ह कोरलं होतं. मॅक्स ओरडला, डावीकडे वळ, डावीकडे. झोयाने ऐकलं आणि पुढे गेली. शेवटी ती पोहोचली जिथे 3 दगड होते एका त्रिकोणात. अगदी नकाशात दाखवल्याप्रमाणे. ती खणायला लागली आणि ठक असा आवाज झाला. एका जुना लाकडी खोका सापडला. झोयाने तो उघडला आणि आत सोन्याच्या नाण्यांचा, हिरे मोत्यांचा खजिना होता आणि एक चिठ्ठी. जो हा खजिना शोधेल त्याने याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करावा. मग काय, झोयाने खजिन्याचा एक भाग गावाच्या शाळेसाठी दिला आणि उरलेला प्रवासासाठी वापरला. ती गावाची हिरो झाली. तर यातून आपल्याला काय समजते? धाडस आणि समजूतदारपणा आणि नियत चांगली असेल तर कोणतीही गोष्ट शक्य आहे. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.